नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण युनिट 1.3 द क्लेव्हर ॲन्सर म्हणजे द क्लेव्हर म्हणजे कसं हुशार, ॲन्सर म्हणजे उत्तर, हुशार किंवा समजदारीनं दिलेलं उत्तर. तर अशा पद्धतीची ही एक छोटीशी गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये एक प्रश्न आहे आणि त्याच्याशी संबंधित एक उत्तर आहे. चला तर बघा, लेट्स बेगिन. चला तर सुरू करूयात. पहा, व्हॉट टाईप ऑफ स्टोरीज डू यू लाईक. व्हॉट टाईप म्हणजे कोणत्या प्रकारच्या, स्टोरीज म्हणजे कथा किंवा गोष्टी, डू यू लाईक म्हणजे तुम्हाला आवडतात, है ना. आता काही जणांना फॅन्टसी स्टोरी आवडतात, त्यामध्ये काहीतरी असं वेगळं घडते. काही जणांना मॅजिकल जादूच्या स्टोरी आवडतात, आहे की नाही. काही जणांना अशा खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींवर स्टोरी आवडतात. त्यानंतर बघा, नेम एनी स्टोरी दॅट यू नो अबाउट स्मार्टनेस अँड क्लेव्हरनेस. स्मार्टनेस म्हणजे काय, हुशार, आणि क्लेव्हरनेस म्हणजे समजदारपणा. अशा पद्धतीच्या एका स्टोरीचं नाव सांगा. थिंक अँड टेल अबाउट बीइंग स्मार्ट. थिंक म्हणजे विचार करा, अँड टेल म्हणजे सांगा. कशाबद्दल, बीइंग स्मार्ट म्हणजे समजदार असण्याबद्दल सांगा. आलं लक्षात. चला तर आपण गोष्ट सुरू करूयात. बघा, लिसन अँड रिपीट. ऐका आणि पुन्हा म्हणा किंवा समजून घ्या. ठीक आहे. बघा, वन मॉर्निंग इन द रॉयल कोर्ट म्हणजे जे राजाची एक सभा भरलेली असते तिथं एक सकाळी काय झालं. एम्परर अकबर वॉज इन अ प्लेफुल मूड. प्लेफुल मूड म्हणजे काय, तर खेळण्याच्या म्हणजे किंवा आनंद घेण्याच्या किंवा मजा करण्याच्या मूडमध्ये कोण होता, राजा अकबर होता. ही आस्क्ड हिज वाईज मिनिस्टर बिरबल. तो त्याच्या समजदार मिनिस्टर बिरबल, मिनिस्टर म्हणजे मंत्री, बिरबलला काय म्हणतो, टेल मी बिरबल. टेल मी म्हणजे मला सांग. कोण, बिरबल. हाऊ मेनी क्रोज आर देअर इन माय किंगडम. हाऊ मेनी म्हणजे किती, हे लक्षात ठेवा. हाऊ मेनी म्हणजे किती, क्रोज म्हणजे कावळे, काय तर कावळे, आर देअर इन माय किंगडम माझ्या राज्यात किती कावळे आहेत. बिरबल बोर्ड अँड कामली रिप्लायड. बिरबल थोडासा शांत झाला आणि कामली म्हणजे शांतपणे त्याने रिप्लाय दिला, म्हणजे उत्तर दिलं. युअर मॅजेस्टी, देअर आर 50,349 क्रोज इन युअर किंगडम. बघा, त्यानं उत्तर दिलं, युअर मॅजेस्टी म्हणजे राजे, देअर आर 50,000 म्हणजे 50,000, 300 म्हणजे 300, 49 म्हणजे 49 एवढे कावळे आपल्या राज्यात आहेत. बरोबर आहे. मग पुढे बघा काय घडलं. अकबर लाफ्ड अँड सेड. अकबर लाफ्ड म्हणजे हसला आणि म्हणाला, काय म्हणाला, व्हॉट इफ आय सेंड माय मेन टू काउंट. व्हॉट इफ जर का, आय सेंड म्हणजे मी पाठवले, सेंड म्हणजे पाठवणे, माय मेन म्हणजे माणसं पाठवले, टू काउंट म्हणजे मोजायला, अँड फाइंड मोर आणि जर मोर म्हणजे जास्त कावळे मला सापडले तर काय होईल, हा राजानं पुन्हा विचारला प्रश्न. मग बिरबल काय म्हणतो बघा. बिरबल क्विकली रिप्लाइड म्हणजे पटकन असं चुटकीसरशी उत्तर देतो. व्हॉट इफ, सॉरी, क्विकली रिप्लाइड, देन युअर मॅजेस्टी सम क्रोज. सम क्रोज म्हणजे काही कावळे, माइट हॅव कम फ्रॉम नेबरिंग किंगडम्स म्हणजे काही कावळे हे काय झाले असतील, नेबरिंग म्हणजे शेजारच्या, किंगडम्स म्हणजे राज्यांमधून आले असतील, टू व्हिजिट देअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज. व्हिजिट म्हणजे भेट द्यायला. कुणाला भेट द्यायला, त्यांचे फ्रेंड्स म्हणजे मित्र आणि रिलेटिव्ज म्हणजे त्यांच्या पाहुण्यांना भेट द्यायला आले असतील. अकबर स्माइल्ड अँड इफ दे फाइंड फ्युअर. अकबर पुन्हा मजा करतो आणि हसतो आणि काय विचारतो, व्हॉट इफ दे फाइंड फ्युअर आणि त्यांना जर कमी कावळे मिळाले तर. बिरबल रिप्लाइड म्हणजे बिरबल पुन्हा उत्तर देतो, देन सम ऑफ आवर क्रोज हॅव गॉन ऑन व्हॅकेशन.
म्हणजे आपले काही कावळे गॉन म्हणजे गेले असतील. कुठं? व्हॅकेशन म्हणजे सुट्टीवर. कुठं सुट्टीवर? टू अदर किंगडम्स, दुसऱ्या राज्यात सुट्टीवर गेले असतील. अकबर बस्ट आउट लाफिंग, राजा म्हणजे अकबर राजा मोठ्याने हसायला लागला. बिरबल यू ऑलवेज हॅव ॲन आन्सर, म्हणजे बिरबल तुझ्याजवळ नेहमी काही ना काही उत्तर तयार असते. अशा पद्धतीची ही द क्लेवर आन्सर स्टोरी. आता आपण या स्टोरीचा स्वाध्याय बघूयात. बघा, सी लिसन अँड रिपीट, ऐका आणि परत म्हणा. ठीक आहे, तुम्ही फक्त माझ्या मागे शब्द रिपीट करा. रॉयल म्हणा, रॉयल. त्यानंतर एम्परर, एम्परर. किंगडम, किंगडम. नेबरिंग, नेबरिंग. लक्षात? पुढं डी, रीड द स्टोरी विथ प्रॉपर स्ट्रेस अँड इंटोनेशन, म्हणजे स्टोरी वाचायची तुम्ही कशी, प्रॉपर स्ट्रेस म्हणजे शब्दावर जोर द्यायचा आहे आणि इंटोनेशन म्हणजे आवाजात आरोह अवरोह आणायचं आहे. ठीक आहे. ई, मेक अ लिस्ट ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम द स्टोरी. आता कॅरेक्टर्सची लिस्ट बनवायची. कोण कोण कॅरेक्टर आहेत स्टोरीमध्ये? बघा, पहिला आहे, आपण इथं लिहूत, अकबर. कोण आहे? अकबर. दुसरा आहे बिरबल. कोण आहे? बिरबल. त्यानंतर तिसरा आहे क्रो. कोण आहे तिसरे कॅरेक्टर? क्रो. लक्षात? पुढं एफ, व्हॉट डिड यू लर्न फ्रॉम द स्टोरी, या स्टोरीमधून तुम्ही काय शिकले? तर माणसाने नेहमी हजरजबाबी असलं पाहिजे, हे की नाही? तर त्याचं उत्तर कसं लिहिणार? आपण काय शिकलो? ऑलवेज हॅव ॲन ॲन्सर, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला नेहमी काही ना काही उत्तर असतेच. लुक ॲट द पिक्चर्स, rearrange the sentences to make a meaningful story and write a suitable title for it. बघा, हे पिक्चर्स बघायचे आता आणि काय करायचं आहे ना, रिअरेंज करायचं म्हणजे पुन्हा मांडणी करायची, नंबर देऊ ना, आणि स्टोरी तयार करायची आणि त्या स्टोरीला काय करायचं, एक नाव द्यायचं. ठीक आहे. बघा, आता सर्वात सुरुवातीला काय होत असेल पहा. द क्रो ड्रॉप्ड पेबल्स इन टू द पॉट वन बाय वन. क्रो काय करतो? एक एक करून या पॉटमध्ये दगड टाकतो. पेबल्स म्हणजे छोटे छोटे खडे. का टाकतो आपल्याला माहीत नाही. मग बघा, द क्रो वॉज व्हेरी थर्स्टी अँड लुक्ड फॉर वॉटर हिअर अँड देअर. काय होते? एक क्रो थर्स्टी म्हणजे तहानलेला असतो आणि तो काय करत असतो? इकडं तिकडं पाणी शोधत असतो. ठीक आहे. मग पुढे बघा, द वॉटर लेवल स्टार्टेड टू राईज, पाण्याची पातळी वाढायला लागली. आता हे पण माहीत नाही का झालं. पुढे, ही ड्रँक द वॉटर अँड फ्ल्यू अवे हॅपीली, त्यानं पाणी पिलं आणि तो आनंदाने उडून गेला. लक्षात? पुढे बघा, ही सॉ अ पॉट, ही सॉ अ पॉट विथ लिटल वॉटर इन इट, म्हणजे त्याने एक भांडं पाहिलं पाण्याचं ज्याच्यामध्ये कमी पाणी आहे. देन ही गॉट ॲन आयडिया, मग त्याला एक आयडिया सुचली. आता बघा, या स्टोरीची सुरुवात कुठून होते? तर एक कावळा आहे, त्याला तहान लागलेली आहे, बरोबर आहे. मग याला देऊत आपण 1 नंबर. द क्रो वॉज व्हेरी थर्स्टी अँड लुक्ड फॉर वॉटर हिअर अँड देअर. थर्स्टी म्हणजे तहानलेला, वॉटर म्हणजे पाणी, हिअर अँड देअर म्हणजे इकडे तिकडे. त्यानंतर काय झालं असेल? मग त्याला काय झालं? त्याला दिसलं एक पाण्याचं भांडं म्हणजे एक पॉट. बघा कुठे? ही सॉ अ पॉट विथ द लिटल वॉटर इन इट, त्याला एक पाण्याचं भांडं दिसलं पण त्यात काय कमी पाणी आहे. याला देऊ 2 नंबर. त्यानंतर काय घडलं? बघा, त्यानंतर देन ही गॉट ॲन आयडिया, त्याला एक कल्पना सुचली, बरोबर आहे. मग याला देऊ 3 नंबर. आता काय कल्पना सुचली असेल बरं? द वॉटर लेवल स्टार्टेड टू राईज, पाण्याची लेवल वाढायला लागली. का वाढायला लागली? मग बघा इथं, द क्रो ड्रॉप्ड पेबल्स इन टू द पॉट वन बाय वन, त्यानं छोटे छोटे खडे
त्या पाण्यामध्ये टाकायला सुरुवात केली, म्हणजे 4 नंबरची ही क्रिया झाली. मग काय झालं? द वॉटर लेवल स्टार्टेड टू राईज. वॉटर लेवल म्हणजे पाण्याची लेवल काय झाली? स्टार्टेड म्हणजे सुरू झाली. काय? राईज म्हणजे वाढायला सुरू झाली. हे झालं 5 नंबर. आणि शेवटी काय झालं? ही ड्रँक द वॉटर अँड फ्ल्यू अवे हॅपीली. त्यानं पाणी पिलं आणि तो हॅपीली म्हणजे आनंदाने उडून गेला. अशा पद्धतीची ही गोष्ट. आता या गोष्टीला नाव काय द्यायचं? जसं द क्लेव्हर ॲन्सर आहे तसं कावळा कसा होता? समजदार. मग द वाईज क्रो म्हणजे समजदार कावळा. अशा पद्धतीने आपण इयत्ता चौथीची 1.3 द क्लेव्हर ॲन्सर ही गोष्ट आणि या गोष्टीवरचा स्वाध्याय दोन्ही बघितले. थँक्यू.